उत्तम आपण घोषणा देऊ. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के जय जिजाऊ. जय शिवाजी. आनंद जी का सिद्ध तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आनंद जी का सिद्ध आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आनंद जी काशीद सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शिवशुभेच्छा. उपस्थित मान्यवर, संपूर्ण व्यासपीठ आणि आनंद काशीद यांचा कार्याचा सामाजिक लेखाजोखा मांडायचं म्हणलं तर ज्यावेळेस सुरुवातीला 2017 मध्ये कर्णबधीर शिबिर, ज्याला ऐकू येत नव्हतं, काही ऐकू येत नव्हतं, ज्याची अपेक्षा नव्हती आपल्याला कानाचं ऑपरेशन करून मशीन घेणं किंवा दवाखान्यात जाणं, त्यासाठी गाड्यांची सेवा सुविधा नसती. आमच्यासारखं टोकाचं गाव यावलीचं, त्या ठिकाणी एसटी ची सुविधा नसती. मग ते प्रश्न जनसामान्याचं, वयस्कर लोकांचं हे प्रश्न यांनी डोक्यात घेऊन प्रत्येक जनसामान्यापर्यंत डायरेक्ट हॉस्पिटलची गाडी, हॉस्पिटल सोबत असं जे काम त्यांनी केलेलं आहे शिवजयंती निमित्त, हे अतिशय जोखानाजोग आहे. त्यानंतर शिवछत्रपती जयंती असेल त्यानिमित्त डीजे मुक्त शिवजयंती, त्यानिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलं, तरुणांना तंदुरुस्त केलं. व्याख्यानाच्या माध्यमातून डीजे नको, डॉल्बी नको, पारंपरिक वाद्यच पाहिजे ही त्यांची पहिल्यापासूनची अपेक्षा होती. 2 रुपयात सामुदायिक विवाह सोहळे, फक्त 2 रुपये खर्च करून कितीतरी सामुदायिक विवाह सोहळे शिव छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त घेतलेले आहेत. त्यानंतर संभाजी महाराज काय होते हे ग्रामीण भागातील प्रत्येक लोकांपर्यंत, प्रत्येक लहान मुलांपर्यंत, वयस्कर लोकांना समजण्यासाठी शिवपुत्र संभाजी हे महानाट्य तालुक्याला 7 दिवस दाखवलं. हे शिवजयंती ह्या पद्धतीने त्यांनी साजरा केल्या. परत शेतकऱ्यांसाठी आंदोलन असलेली, मराठा आरक्षणाचा विषय असेल, मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण हक्क परिषद, अख्ख्या महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या बार्शी तालुक्यात आनंद काशीद सर यांनी घेतली. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.